नमस्कार माझ्या सुंदर आणि माझ्या गोडगोड मैत्रिणींनो. तर मी कविता तुमचं माझ्या कवितास किचन रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सुंदर आणि माझ्या गोडगोड मैत्रिणींचं मी इथे स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, तर आपण इथे बघू शकता. तर मी इथे 2 वाट्या इथे तांदूळ घेतलेले आहेत. तर हे तांदूळ जे आहेत ना, तर आपण इथे बासमती घेतलेले आहेत. तर आज आपण इथे करणार आहोत डाळ तडका आणि जिरा राईस. सर्वप्रथम आपण काय करूया, जिरा राईस करण्यासाठी आपण इथे तांदूळ जे आहे तिथे भिजत ठेवूया. सर्वप्रथम आपल्याला तांदूळ जे आहे तिथे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, मी इथे 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. आता तांदूळ जे आहेत इथे आपण धुवून घेतलेले आहेत. चला तर हे पाणी जे आहे इथे निथळून घेऊया. आता याच्यामध्ये मी परत थोडंसं पाणी टाकून आपण इथे हे तांदूळ जे आहेत ना, आपल्याला अर्धा तास इथे भिजत ठेवायचे आहेत. चला, आपले तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत आपण इकडे दुसरी तयारी करून घेऊया. आपल्याला काय करायचं आहे, इथे पाणी तापत ठेवायचं आहे. सर्वप्रथम त्यामध्ये आपल्याला इथे 2 चमचे इथे मीठ घालायचं आहे. हे बघा. आता हे तांदूळ जे आहेत आपण यामध्ये टाकून घेऊया. आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ, थोडंसं तेल आणि याच्यामध्ये लिंबाचा रस टाकला तरी चालेल, पण आपण यामध्ये फक्त मिठाचाच वापर केलेला आहे. जर आपल्याला आपल्या तांदळाला जर शुभ्र कलर येत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, पांढरा शुभ्र कलर येण्यासाठी आपण यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकू शकतो. तर हे बघा, आता तांदूळ जे आहेत इथे व्यवस्थित शिजलेले आहेत. आपण यामध्ये तेलाचा आणि लिंबाचा अजिबात इथे वापर केलेला नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, तांदूळ जे आहेत इथे मस्त पांढरे शुभ्र इथे आपले दिसत आहेत. हे बघा. आता काय करूया, तांदूळ शिजून झालेले आहेत. हे तांदूळ जे आहेत आपण असे चाळणी घ्यायची आहे आपल्याला, आणि तांदूळ जे आहेत ना आपल्याला इथे व्यवस्थित इथे निथळून घ्यायचे आहेत. चला, आपला जिरा राईस करण्यासाठी तांदूळ गार होत आहे तोपर्यंत आपण इकडे दुसरी तयारी करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे मस्त इथे आपला भात जो आहे इथे व्यवस्थित शिजलेला आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते मी जवळून. हे बघा, तांदूळ जे आहे इथे शिजलेला आहे, पण आपल्याला याला गार होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इकडे दुसरी तयारी करूया. सर्वप्रथम मी इथे 2 डाळी घेतलेल्या आहेत. तर ह्या डाळी ज्या आहेत ना मैत्रिणींनो, तर मी इथे मसूर आणि इथे मुगाची डाळ घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता आपल्याला ही डाळ जी आहे आपल्याला ती शिजून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला डाळ जी आहे इथे शिजून घ्यायची आहे. आता आपली डाळ जी आहे इथे शिजलेली आहे. चला, तर आपण इथे तडक्याची तयारी करून घेऊया. सर्वप्रथम मी इथे तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकलेली आहेत. त्याच्यानंतर थोडीशी जिरे टाकलेले आहेत. तर हे बघा, अशा प्रकारे मस्त इथे व्यवस्थित जिरे आणि मोहरी इथे व्यवस्थित तडतडत आहे. आता आपण यामध्ये काय करूया, थोडासा लसूण टाकून घेऊया. हे बघा, लसणाला सुद्धा इथे तांबूस कलर आलेला आहे. आता आपण यामध्ये थोडासा इथे कढीपत्तासुद्धा टाकून घेणार आहोत. हे बघा, मस्त तांबूस कलर आला आहे. आता मी याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. आता 2-4 इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. त्याच्यानंतर मी इथे टमाटे घेतलेले आहेत. जर तुम्हाला हिरवी मिरची जर आवडत नसेल तर तुम्ही लाल मिरचीसुद्धा घेऊ शकता, पण मला हिरवी मिरची इथे लाल मिरची नव्हती त्याच्यामुळे मी ती हिरवी मिरची घेतलेली आहे.
हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे हे टमाटे जे आहेत, मिरच्या ज्या आहेत, आपल्याला व्यवस्थित इथे परतून घ्यायचे आहेत. तर मी इथे 2 टमाट्याचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. इथे जास्त टमाटे घातल्याने मस्त डाळीला आंबूस मस्त टेस्ट येते, त्यामुळे मी इथे 2 टमाटे घातलेले आहेत. आता काय करूया, यामध्ये आपण लाल तिखट घालून घेणार आहोत. तर हे बघू शकता, मी याच्यामध्ये आता 1 चमचा भरून इथे लाल तिखट घालून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया. त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेऊया. आता आपण सगळं जे आहे ना ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे मी टमाटे जे आहेत इथे दाबून घेत आहे. म्हणजे टमाटे जे आहेत इथे व्यवस्थित गाळा झालेले आहेत. हे बघा टमाटे जे आहेत इथे व्यवस्थित गाळा झालेले आहेत. चला तर आता आपण यामध्ये डाळ टाकून घेऊया. तर हे बघा डाळीला जो आहे किती मस्त इथे लाल कलर आलेला आहे. मस्त इथे छान दिसत आहे. तर हे बघा आपला डाळ तडका जो आहे इथे तयार झालेला आहे. चला तर आता इथे डाळ तयार झालेली आहे. आता आपण काय करूया, ही डाळ जी आहे ना इकडे दुसऱ्या गॅसवर ठेवून देऊया आणि आपण आपल्या इकडे जिरा राईसला घेऊया. तर हे बघा आता काय करूया, इकडं दुसरी कढई ठेवून घेऊया. हे बघा आपण जी भात शिजवली होती तीच कढई आपण इथे घेतलेली आहे. सर्वप्रथम याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडीशी इथे आपण मोहरी टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर काय करणार आहोत, आपण यामध्ये थोडेसे आपण जिरेसुद्धा टाकून घेणार आहोत. आता आपण यामध्ये थोडीशी हिरवी मिरची टाकून घेऊया. तर हे बघा इथे हे व्यवस्थित परतलेलं आहे. आता आपण यामध्ये तांदूळ टाकून घेऊया. मी इथे थोडंसं फास्ट मोडमध्ये घेतलेलं आहे, पण आपले हे तांदूळ जे आहेत ना इथे अगदी अलगद हाताने ते आपल्याला हलवायचे आहेत. नाहीतर ह्या तांदळाचा जो आहे इथे तुकडा पडू शकतो. त्यानंतर मी ते थोडंसं इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला जिरा राईस आणि डाळ तडका इथे तयार झालेला आहे. हे बघा किती इथे मस्त तयार झालेला आहे.